नमस्कार मित्रांनो, मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण NRC आणि CAA या दोन कन्सेप्ट व्यवस्थितपणे समजावून घेतले आहेत. त्याच अनुषंगाने NPR म्हणजे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही, ही एक संकल्पना सध्याच्या काळात चर्चेत आहे. तीसुद्धा आपण समजावून घ्यायला पाहिजे आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही ही नेमकी काय आहे, NRCपेक्षा NPR कोणत्या बाबतीत वेगळं आहे, NPR म्हणजेच जनगणना की त्यातही फरक आहे, या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. 24 डिसेंबर 2019 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने असं घोषित केलं की एप्रिल 2020 ते सप्टेंबर 2020 या दरम्यान देशभरात, म्हणजे आसाम सोडून देशभरात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर NPR अद्ययावत करण्याचे काम केलं जाणार आहे. आसाम का वगळला, तर आसाममध्ये ऑलरेडी NRC आहे आणि स्पेशल आसामसाठीच NRC आहे. त्यामुळं NPRमधून परत आसाममध्ये काही गरज नाही. तर ह्या NPRसाठी सरकारने सुमारे 3,941 कोटी रुपयांची तरतूद केली असं त्यावेळेस सांगितलं. आणि ह्याच वेळेस असंही सांगितलं की देशाच्या दशवार्षिक जनगणनेसाठी 2021ची जनगणना जी आहे त्या जनगणनेसाठी 8,754 कोटी रुपयांची सुद्धा तरतूद केलेली आहे. आणि NPR आणि जनगणना हे दोन्हीही कामे एप्रिल 2020 पासून सुरू होतील असं डिसेंबरमध्ये सांगितलं. आता नेमकं अशा वेळी सांगितलं की ज्यावेळी NRC आणि CAA या दोन मुद्द्यांची देशभर चर्चा होती, लोकांमध्ये गोंधळाचं वातावरण होतं, कन्फ्युजन होतं, त्याला विरोध होऊ लागला होता आणि त्यातच हे NPR ची घोषणा सरकारने केल्यामुळं आणखी गोंधळात लोकांच्या भर पडली. त्यामुळं NPR नेमकं काय आहे ते आपण समजावून घेऊया. NPRची प्रक्रिया अजून सुरू व्हायची आहे. एप्रिलमध्ये कदाचित ती झाली असती, मात्र कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळं आणि त्यानंतर उद्भवलेल्या लॉकडाऊनमुळं हे काम सुरू होऊ शकलेलं नाही. मात्र त्याला कोरोनाच्या आगमनापूर्वीपर्यंत मोठ्या प्रमाणात विरोध सुरू होता सर्वच भारतभर. त्यामुळे NPR नेमकं काय आहे ते समजून घेऊया. NPR म्हणजे राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही. यामध्ये देशातील सामान्य रहिवाशांची, की ज्याला युज्युअल रेसिडेंट्स असा शब्दप्रयोग करण्यात आलेला आहे सरकारकडून, त्यांची नोंद घेतली जाते. रहिवासी म्हणजे केवळ भारतीय नागरिकच नाही, तर नागरिक पण आणि नागरिक नसलेल्या परंतु भारतात राहणाऱ्या व्यक्ती म्हणजे रहिवासी. म्हणजे रहिवासी आणि नागरिक यात नेमका फरक असा की नागरिक हा असा भारतीय असतो की जो भारतात पूर्वीपासून राहत असतो किंवा त्याने एक प्रोसेस राबवून नागरिकत्व मिळवलेलं असतं. मात्र रहिवासी तर कुणीही असू शकतो. एखादा परदेशी नागरिक पर्यटनाला आला असेल, शिक्षणासाठी आलेला असेल, नोकरीसाठी आलेला असेल आणि तो भारतात राहत असेल तर तो रहिवासी ठरतो. म्हणजे NPRमध्ये नागरिक आणि गैरनागरिक अशा दोनही प्रकारच्या रहिवाशांची नोंद घेतली जाते. भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने NPRमध्ये नोंदणी करणं बंधनकारक आहे. जे भारतात राहतात, मग ते भारताचे नागरिक असो किंवा नसो, NPRमध्ये त्यांनी ज्या अर्थी तुम्ही भारतात राहतात तर त्याची नोंद तुम्ही करायची आहे. आणि या नोंदवहीत स्थानिक म्हणजे गावं किंवा शहरं, विभाग, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर काही मुद्द्यांबाबत माहिती गोळा केली जाणार आहे. प्रत्येक स्तरावर म्हणजे जिल्हा स्तरावर असेल, विभाग स्तरावर असेल, गाव स्तरावर असेल, आणि ही सगळी माहिती एकत्रित करून मग त्याचा एक डेटाबेस केला जाणार आहे. नागरिकत्व कायदा म्हणजे सिटिझनशिप ॲक्ट 1955 आणि नागरिकत्व नियम, सिटिझनशिप रजिस्ट्रेशन ऑफ सिटिझन्स अँड इश्यू ऑफ नॅशनल आयडेंटिटी कार्ड्स रूल्स 2003 यातील तरतुदीनुसार NPR म्हणजे राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याचे काम केलं जाते. म्हणजे या संदर्भातल्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी की सिटिझनशिप ॲक्टमध्ये सुद्धा NPRची तरतूद आहे आणि 2003 साली जो सिटिझनशिप रजिस्ट्रेशन संदर्भातली जी नियमावली बनवली होती त्यातही NPRची तरतूद आहे. त्यामुळे NPR ही काही अचानक सुरू केलेली प्रक्रिया नाही आहे. आता
आपण जो युज्युअल रेसिडेंट्स हा शब्दप्रयोग पाहिला, भारतातील सामान्य रहिवासी कुणाला म्हणायचं? एन पी आरच्या दृष्टीने सामान्य रहिवासी म्हणजे अशी व्यक्ती की जी मागील किमान 6 महिन्यांपासून वास्तव्य भारतात करत असेल, किंवा अशी व्यक्ती की जी पुढील 6 महिने एखाद्या ठिकाणी वास्तव्य करणार असेल. म्हणजे समजा एखादा 2 महिन्यांपूर्वी आला असेल, पण तो पुढचे 6-7 महिने तिथं राहणार असेल, तर त्यालाही त्याची नोंद केली जाईल. किंवा एखादा 6 महिने किंवा त्याच्याहीपेक्षा जास्त काळापासून भारतात राहत असेल टेम्पररी, त्याचीही नोंद केली जाणार आहे. म्हणजे यामध्ये अशा परदेशी नागरिकांचा सुद्धा समावेश असेल की जे मागील 6 महिन्यांपासून एके ठिकाणी राहत असेल आणि पुढचे 6 महिने कदाचित तिथे राहणार असतील, अशांचीही नोंद असणार आहे. NRI नॉन रेसिडेंट इंडियन्स हे जे असतात, ही वर्गवारी, ते भारताचे नागरिक मानले जात नाहीत. परदेशातील वास्तव्यामुळे त्यांचा यात समावेश नसतो. जर असे NRI, त्याला आपण अनिवासी भारतीय म्हणतो, ते जर भारतात आले असतील त्या नेमक्या काळात, ज्या काळात NPRची प्रक्रिया सुरू असेल आणि इथं राहत असतील, तर त्यांचीसुद्धा NPRमध्ये नोंदणी केली जाईल. 2003 साली केलेल्या नियमात अशी तरतूद होती की भारताच्या प्रत्येक नागरिकाची नोंदणी केली जाऊन 18 वर्षांवरील प्रत्येकाला एक रहिवासी ओळखपत्र दिले जावं, रेसिडेंट आय कार्ड. अर्थात ही तरतूद होती, परंतु त्या संदर्भात कार्यवाही झाली नाही. आणि नंतरच्या काळात आधार कार्ड ही योजना आल्यामुळं असं एक वेगळं कार्ड द्यायची काही गरज सरकारला वाटली नाही किंवा त्याची आवश्यकता नष्ट झाली. आता NPRची प्रक्रिया कोण राबवणार? NPRची प्रक्रिया राबवणार भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त यांच्या अधिपत्याखाली ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. कोण? भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि सेन्सस कमिशनर. आता हे पद काय आहे? तर हे पद आहे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने 1961मध्ये निर्माण केलेलं पद आहे. हे पद 61मध्ये निर्माण केलं आणि त्याच्यावर म्हणजे त्यांच्यावर भारतातील जनगणना आणि भाषिक जे काही लिंग्विस्टिक सर्वे असेल, अशा लोकसंख्यिकी सर्वेक्षणांचे आयोजन करण्याचं आणि त्याचं विश्लेषण करण्याचं काम किंवा जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. म्हणजे 61पर्यंत जनगणना करण्यासाठी तेवढ्या कालावधीपुरतं गृह मंत्रालयाकडून एखादी व्यवस्था केली जायची. मात्र हे काम महत्त्वाचं आहे, खूप किचकट असतं आणि त्याचं ॲनालिसिससुद्धा खूप व्यवस्थितपणे होणे गरजेचं असतं. सरकारला वाटल्यानंतर 1961मध्ये खास त्यासाठी हे रजिस्ट्रार जनरल अँड सेन्सस कमिशनर असं एक पद निर्माण केलं गेलं. रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त या पदावर संयुक्त सचिव दर्जाचे एक वरिष्ठ IAS अधिकारी, त्याच्यावर अपॉइंटमेंट त्यांची केली जाते. सध्या डॉक्टर विवेक जोशी हे भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त आहेत. तर हे नावसुद्धा महत्त्वाचं आहे, कारण आता जनगणना आपली सुरू होणार आहे कोरोनाचं संकट संपल्यानंतर. त्यामुळं यांच्याच आधिपत्याखाली ती जनगणना होईल. त्यामुळे हे नाव आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. NPRची प्रक्रिया पहिल्यांदाच होतं आहे का? हा आता मुद्दा आहे. खरं तर NPRसाठी सगळ्यात पहिल्यांदा 2010 साली दशवार्षिक जनगणनेबरोबरच माहिती गोळा करण्यात आलेली होती. म्हणजे पहिल्यांदा 2010 साली ज्यावेळेस आपली 2011च्या जनगणनेचं काम सुरू होतं, त्यावेळेस NPRच्या दृष्टीने माहिती गोळा करण्याचं काम त्यावेळेसही करण्यात आलं होतं. पुढे 2015मध्ये ही माहिती डोअर टू डोअर सर्वे करून आणखी अपडेट केली आणि 15-16मध्ये या जी काही माहिती गोळा केलेली होती तिचं डिजिटायझेशन आणि आधार लिंकिंग करण्याचं काम करण्यात आलं. म्हणजे NPR ही काही आत्ता उद्भवलेली गोष्ट आहे असं नाही. NPRची प्रक्रिया यापूर्वी देखील राबवण्यात आलेली आहे. मात्र आत्ता नेमकी NRC आणि CAA या 2 संकल्पनांच्या गोंधळामध्ये NPR आल्यामुळं NPRलाही विरोध व्हायला लागला. NPRच्या माध्यमातून मग कोणती माहिती गोळा केली जाईल? NPRमध्ये डेमोग्राफिक म्हणजे त्याला आपण लोकसंख्याशास्त्रीय आणि बायोमेट्रिक अशा दोन्ही प्रकारची माहिती गोळा केली जाईल. म्हणजे मूळ तरतूद तरी अशी होती. मात्र आता आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक माहिती म्हणजे आपल्या बोटांचे ठसे असतील, आपल्या डोळ्याचा रेटिना असेल, ह्या सगळ्या गोष्टी. तर बायोमेट्रिक माहिती आता ऑलरेडी आपण आधार कार्डसाठी दिलेलीच आहे. त्यामुळे आता ती वेगळी घेतली जाणार नाही. त्यामुळे आता ह्यावेळेसच्या NPRमध्ये केवळ डेमोग्राफिक माहिती ही गोळा केली जाणार आहे. मग आता डेमोग्राफिक माहिती कोणती? त्यामध्ये असेल नाव, तुमचं कुटुंब प्रमुख असे असलेलं नातं, वडिलांचं नाव, आईचं नाव,
पतीचं किंवा पत्नीचं नाव, लिंग, जन्मतारीख, वैवाहिक स्थिती, जन्मस्थान, राष्ट्रीयत्व, सध्या कुठे राहता, सध्याच्या पत्त्यावर कधीपासून वास्तव्य करता, मग तुमचा कायमचा पत्ता कोणता, व्यवसाय, शैक्षणिक पात्रता, अशा सुमारे 21 प्रश्नांची ही ती प्रश्नावली आहे. आणि ह्या प्रश्नांची माहिती तुमच्या घरी आल्यानंतर जे सर्वेक्षण करण्यासाठी येतील हे लोक तुम्हाला ह्या 21 मुद्द्यांवर प्रश्न विचारतील. त्याचं तुम्ही जे उत्तर द्याल ते नोंद करून घेतील. त्यासाठी तुम्ही खरं बोलताय की खोटं बोलताय ह्याच्या पडताळणीसाठी तुमच्याकडून कोणतेही पुरावे किंवा डॉक्युमेंट्स मागितले जाणार नाही. तुम्ही जे सांगताय ते खरं मानून ह्या प्रश्नांची उत्तरं भरली जातील आणि NPRचं जे काही तुमच्याकडं लोक आलेले असतील त्यांचं काम संपलेलं असेल. 5 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचीच याच्यामध्ये नोंदणी केली जाणार आहे. हे एक महत्त्वाचं आहे. आता NPRसाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता? आता सांगितल्याप्रमाणे कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नाही. सरकारने सुद्धा सांगितलेलं, स्पष्ट केलं आहे लोकसभेमध्ये की NPRसाठी कोणत्याही प्रकारच्या डॉक्युमेंटेशनची गरज नाही. NRCचा मुद्दा वेगळा आहे. NRCसाठी तुम्हाला डॉक्युमेंटेशन करावंच लागेल, अन्यथा तुम्ही प्रूव्ह करू शकणार नाही की तुम्ही नागरिक. पण इथं नागरिकत्व प्रूव्ह करण्यासाठी NPR नाही. फक्त रहिवासी आहात, कधीपासून आहात, कुठे राहता वगैरे वगैरे माहिती याच्यामध्ये आहे. त्यामुळं कागदपत्रांची आवश्यकता नाही आहे. कोणतेही कागदपत्र सादर करावं लागणार नाही. आणि जी माहिती तुम्ही देणार ती सेल्फ अटेस्टेड असेल, स्वयंप्रमाणित असेल. माहिती देणाऱ्या रहिवासी जी माहिती देईल ती खरी मानली जाईल. कोणती माहिती नाही किंवा कोणती बायोमेट्रिक माहितीसुद्धा तुमच्याकडून त्यावेळी घेतली जाणार नाही. या संदर्भात एक मोबाईल ॲप देखील लॉन्च केलं जाणार आहे. तुम्ही NPR बाबतची माहिती त्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून सुद्धा देऊ शकता, अशी पण सोय करण्यात येणार आहे. अजून ही प्रोसेस सुरू झालेली नाही, मात्र ज्यावेळेस होईल त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी होतील. आता NPRचा उद्देश काय आहे? नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरचा उद्देश नेमकं काय? NRC आहे, CA आहे, आपण पाहिलं, पण मग NPR कशासाठी? किंवा जनगणना जर असेल तर मग NPR वेगळं कशासाठी? NPRचा प्रमुख उद्देश म्हणजे भारतातील प्रत्येक रहिवासी व्यक्तीचा सर्वंकष ओळखीबाबतचा डेटाबेस, म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह आयडेंटिटी डेटाबेस तयार करायचा आहे सरकारला, जेणेकरून वेगवेगळ्या ठिकाणच्या नोंदीत जर चुका असतील तर ते लक्ष द्यावे. आपण हे बऱ्याच वेळा पाहतो की आधार कार्डमध्ये एक नाव, इलेक्शन कार्डमध्ये एक नाव किंवा रेशन कार्डमध्ये वेगळंच नाव, आणखी जन्म दाखल्यात वेगळंच नाव, अशा प्रकारे छोट्या छोट्या चुका असतात आणि त्यामुळे बरेच प्रॉब्लेम येतात. म्हणून NPRच्या माध्यमातून असा एक डेटाबेस तयार करायचा आहे की ज्या काही नोंदी असतील वेगवेगळ्या ठिकाणी, स्पेलिंग मिस्टेक्स असेल काय असेल तर त्या संदर्भातलं सगळं अद्ययावतीकरण करायचं आहे. त्या चुका टाळून त्याचं फायनल एकच जे काय असेल सगळ्यांकडं, म्हणजे सगळ्या ठिकाणी एकच प्रकारच्या नावाची नोंद व्हावी, हा देखील त्याच्या मागचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे सरकारकडून विविध योजनांच्या माध्यमातून लोकांपर्यंत जे बेनिफिट्स किंवा लाभ आणि फायदे पोहोचवले जातात त्याच्यामध्ये आणखी पारदर्शकता यावी. आपल्या देशातील कोणत्या भागात नेमकी किती आणि कोणत्या वर्गवारीचे लोक वास्तव्य करत आहेत हे सरकारला समजावे, जेणेकरून सरकारला धोरण निर्मितीमध्ये आणखी अचूकता आणता येईल. म्हणजे आता आयुष्यमान भारत योजना असेल, उज्ज्वला योजना आहे, मनरेगा आहे, अन्न सुरक्षा, अशा ज्या सरकारच्या योजना असतात त्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी तळागाळापर्यंत व्यवस्थित त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं, यासाठी तळागाळातल्या लोकांचा पण डेटाबेस सरकारकडे असणं आवश्यक असतं आणि त्यासाठी NPRचा सरकारला फायदा होईल. आणि देशात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सुद्धा आणि देशाच्या सुरक्षेसाठी सुद्धा NPRची मदत होईल. कारण NPRमुळं कोणत्या ठिकाणी कोणते लोक राहत आहेत किंवा कोणाची आयडेंटिटी डाऊटफुल वाटते का, या संदर्भात सुद्धा सरकारकडं तो सगळा डेटा येणार आहे. त्यामुळं भविष्यात याही दृष्टीने सरकार प्रयत्न करत आहे. आता मग NPR आणि जनगणना यात नेमका काय फरक आहे? जनगणनेतही बरेच प्रश्न असतात, तुमच्याकडून ते प्रश्न घेऊन जातात किंवा जनगणना ही ऑलरेडी प्रक्रिया आहेच. मग NPR बरोबर म्हणजे जनगणनेबरोबरच NPRची पण प्रोसेस का करायची? वेगळं काय त्याच्यात? तर देशाची दशवार्षिक जनगणना ही जनगणना कायदा 1948 अन्वये होते. म्हणजे जनगणनेचा कायदा आहे 1948चा जनगणना कायदा, आणि NPRची जी प्रक्रिया आहे ती आपली सिटिझनशिप ॲक्ट 1955चा नागरिकत्व कायदा आहे त्याच्या अन्वये. म्हणजे हा सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे. जनगणनेचा कायदा 1948चा आहे, NPRचा 1955चा नागरिकत्व कायदा आहे. त्यामुळे जनगणना आणि NPR या दोन्ही वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. फक्त या प्रक्रिया एकत्रित केल्या जात आहेत एवढंच आहे. जनगणनेत मोठ्या प्रमाणावर जनरली संख्याशास्त्रीय म्हणजे स्टॅटिस्टिकल डेटा गोळा केला जातो आणि NPRमध्ये प्रामुख्याने डेमोग्राफिक डेटा, लोकसंख्याशास्त्रीय डेटा, त्याच्यामध्ये सामाजिक आर्थिक म्हणजे सोशो इकॉनॉमिक लेवल तुमची काय आहे याबाबत सुद्धा माहिती घेतली जाते. NPR आणि जनगणना याच्यामध्ये
काही प्रश्न सारखे असतात. तरी पण यावेळेसच्या एन पी आरमध्ये हा एक असा एक वेगळा प्रश्न असणार आहे की जो यापूर्वी कधीच नव्हता किंवा जनगणनेतही नव्हता किंवा मागच्या एन पी आरच्या वेळेस पण नव्हता. तो प्रश्न असा आहे की तुमच्या वडिलांचा जन्म कुठे झाला आहे. आता हा एक प्रश्न आहे की जो एन पी आरबाबत संशय किंवा एन पी आरला विरोध निर्माण करण्यास कारणीभूत ठरलेला आहे. त्याच्याबद्दल आपण पुढच्या स्लाईड्समध्ये बघणारच आहोत. याशिवाय एन पी आरमध्ये आधार डिटेल्स, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार कार्ड आणि मोबाईल नंबर यांची पण माहिती घेतली जाणार आहे. अर्थात ही जी माहिती आहे ही तुमच्याकडून ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार कार्ड, मोबाईल नंबर ह्या ऐच्छिक गोष्टी असणार आहेत की जे तुम्ही असतील तर द्या, नसेल तर काही तुम्हाला त्याबद्दल तुमच्यावर सक्ती नसणार आहे. मग आता एन पी आर आणि एन आर सीमध्ये काय फरक आहे. एन आर सी ही नागरिकांची यादी आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे एन आर सीमध्ये सिटिझन्स कोण आहेत भारताचे हे तपासण्याचं काम आहे. आणि एन पी आरमध्ये रहिवासी कोण आहेत, रहिवाशांची यादी आहे. हा सगळ्यात त्यातला ठळक फरक आहे एन आर सीमध्ये आणि एन पी आरमध्ये. म्हणजे जे लोक भारतात राहत आहेत त्यांची यादी एन पी आर आणि जे भारतातले नागरिक आहेत त्यांची नोंद म्हणजे एन आर सी. एन पी आरमध्ये भारतीय नागरिकांसह अशा परदेशी व्यक्तींची सुद्धा माहिती घेतली जाते की जे भारतात वास्तव्य करतात. म्हणजे ते रहिवासी तर आहेत मात्र नागरिक कदाचित नसतीलही. या उलट एन आर सीमध्ये केवळ भारतीय नागरिकांचा समावेश असेल. किंबहुना एन आर सी समावेश होण्यासाठी तुम्हाला तुमची आयडेंटिटी, तुमची सिटिझनशिप प्रूफ करून द्यावं लागणार आहे. म्हणजे भारतात राहणारे जे लोक नागरिक नाहीत त्यांचा एन आर सीमध्ये समावेश अजिबातच होणार नाही. मात्र एन पी आरमध्ये त्यांचा समावेश असेल. आणि ज्यांचा एन आर सीमध्ये समावेश केला जाणार नाही, ज्यांना आपले भारतीय नागरिकत्वसुद्धा म्हणजे एन आर सीमध्ये समावेश अशांचा केला जाणार नाही की ज्यांचा प्रूव्ह होणार नाही. म्हणजे ज्यांना एन आर सी समावेश व्हायचा असेल त्यांना आपलं नागरिकत्व प्रूव्ह करावं लागेल. एन पी आर ही संपूर्ण भारतभर राबवली जाणारी प्रक्रिया आहे. आणि आपण काल सविस्तरपणे पाहिलं की एन आर सी फक्त आसामपुरतीच होती. न्यायालयाचा आदेश आसामपुरताच आहे. मध्येच गृहमंत्रालयाने म्हणजे अमित शहा यांनी असं स्टेटमेंट केलं होतं की संपूर्ण भारतात एन आर सी राबवून त्यामुळं सगळा गोंधळ निर्माण झाला होता. मात्र एन आर सी नंतर सरकारने पण स्पष्ट केलं की एन आर सी सध्या तरी आम्ही आसामपुरताच विचार करतो. त्यामुळं एन आर सी सध्या तरी आसाम राज्यापुरतीच राबवली जाणारी प्रक्रिया आहे. आणि एन पी आर जर सुरू झाली प्रक्रिया तर ती संपूर्ण भारतभर असणार आहे आसाम सोडून. आणि कदाचित पुढील काळात जर सरकारने असा निर्णय घेतला की एन आर सीची पण प्रक्रिया भारतात राबवायचीच आहे, म्हणजे सध्या विरोध चालू आहे पण समजा कदाचित भविष्यात सरकारने आपलं म्हणणं रेटलं पुढं आणि सांगितलं की नाही एन आर सी आम्ही संपूर्ण भारतभर करणारच आहोत, तर त्यावेळी त्यांना यापूर्वी जे आत्ता एन पी आर होणार आहे त्याचा त्यावेळी सरकारला फायदा होईल. म्हणजे अगोदर एन पी आर तर आता बनणारच आहे आणि त्यानंतर कदाचित सरकार जर भारतभर एन आर सी राबवायचा निर्णय घेतला तर मग एन आर सीची प्रक्रिया सुरू होऊ शकते. मात्र सध्या तरी फक्त आसामपुरतेच एन आर सीची प्रक्रिया आहे. एन पी आर भारतभर आहे. एन पी आरमध्ये हे पाहिलं जाईल की भारतात वास्तव्य करणारे भारतीय नागरिक आणि परदेशी नागरिक असे सगळे मिळून किती लोक आहेत. एन पी आरच्या वेळी ज्यांच्या नागरिकत्वाबाबत काही डाऊट वाटेल त्यांच्याकडे नंतर मग एन आर सीच्या प्रक्रियेच्या वेळेस तुम्ही भारतीय नागरिक आहात का नाही याबाबतचे पुरावे मागितले जातील. अशा प्रकारे एन पी आर हा भविष्यात राष्ट्रीय स्तरावर एन आर सी प्रक्रिया राबवण्याबाबतचा आधार ठरू शकतो. मागे गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी स्वतः संसदेत बोलताना असं सांगितलं होतं की एन पी आर भारतभर राबवलं जाणार आहे आणि एन आर सी ही त्यानंतरची प्रक्रिया आहे. म्हणजे एन पी आर हा एन आर सीचा आधार आहे, बेस आहे असं त्यांचं स्टेटमेंट होतं. अर्थात नंतर त्यांनी सांगितलं की नाही एन पी आर भारतभर आहे, एन आर सी आसामपुरतीच आहे, त्यामुळं तसं काय नाही. पण ज्या अर्थी त्या पद्धतीने स्टेटमेंट आलं होतं त्या अर्थी सरकारच्या डोक्यात कुठेतरी हा विचार असू शकतो की भारतभर एन आर सीचं इम्प्लिमेंटेशन करायचं. त्यामुळं जर केलंच एन आर सीचं इम्प्लिमेंटेशन तर त्यावेळेस एन पी आरच्या द्वारे मिळालेली माहिती सरकारला महत्त्वाची ठरणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की एन आर सी किंवा एन पी आर या दोन्ही प्रक्रिया ह्या कायदेशीरच आहेत. म्हणजे ते त्या दोन्हीपैकी कशातही बेकायदा सरकार कोणती कृती करतं आहे असातला त्यात भाग नाही. एन आर सीला विरोध का होतो हे आपण पाहिलं मागच्या व्हिडिओमध्ये. मात्र एन पी आरला पण काय विरोध होतो आहे
एन पी आर तर जनगणनेसारखीच प्रक्रिया आहे, त्यात काय तुम्हाला डॉक्युमेंट मागणार नाही, काही नाही काय नाही, तुम्ही सांगताल ते खरं, रहिवासी असा, नागरिक असा, काय अडचण नाही. मग विरोध का? विरोध यासाठी आहे की विरोध करणाऱ्यांचा असा आरोप आहे की एन आर सी, सी ए ए आणि एन पी आर या प्रक्रिया एकाच कालावधीत राबवण्यास सरकार सुरुवात करतं, हा काही योगायोग नाही. सरकार पूर्वनियोजित पद्धतीने हे सगळं घडवून आणतं आणि सरकारचा हेतू याच्या मागचा शुद्ध नाही. सरकार ज्या अर्थी एन पी आरची प्रक्रिया सुरू करत आहे त्या अर्थी भविष्यात संपूर्ण देशात एन आर सीची प्रक्रिया सुरूच होणार आहे, असं विरोधकांचं म्हणणं आहे, विरोधकांचा आरोप आहे. आणि एन आर सी प्रक्रियेतून जे अवैध रहिवासी निष्पन्न होतील, बघा म्हणजे विरोधक काय म्हणतात की एन पी आर राबवलं जाईल, मग एन आर सी, आणि त्या प्रक्रियेतून जे अवैध रहिवासी निष्पन्न होतील ना, त्यातले हिंदू, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, पारसी यांना पुढच्या काळात सी एच्या माध्यमातून भारतीय नागरिक करून घेतलं जाईल. म्हणजे ज्या अर्थी इतर देशातल्या ह्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, पारसी लोकांना जर आपण नागरिकत्व देणार आहोत, तर त्या अर्थी भारतातल्या अशा लोकांना जर नागरिकत्वाचं प्रूफ नसलं तरी त्यांनाही केलं जाणारच आहे. मात्र मुस्लिम जर असतील की जे अवैध रहिवासी निष्पन्न होतील, त्यांना मात्र मग काहीच चान्स नाही, त्यांना अवैध भारतीयच मानलं जाईल आणि त्यांना डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवलं जाईल, कदाचित देशातून काढून दिलं जाईल, अशी भीती आहे लोकांमध्ये. म्हणजे विरोधकांचा आरोप आहे किंवा एन आर सी आणि एन पी आरच्या प्रक्रियेला जो विरोध होतो आहे ते विरोधकांचं हे म्हणणं आहे. त्यामुळंच एन आर सी आणि एन पी आर या दोन्ही प्रक्रियांना विरोध होऊ लागलेला आहे. मग आता ह्या विरोधाला किंवा ज्या आरोपांना, शंकांना सरकारचं काय स्पष्टीकरण आहे? सरकार म्हणतं आहे की एन पी आर ही एक रेग्युलर प्रक्रिया आहे आणि यापूर्वी पण राबवण्यात आलेली होती, त्यामुळं आता भीती कशाला बाळगतं? 2010मध्ये पण एन पी आर झालंच होतं, आताही करतो आहे आपण. त्याही वेळेस जनगणनेच्या वेळेस करण्यात आली होती एन पी आरची प्रक्रिया, आताही करतो आहे. मधल्या काळात अपडेशन पण झालेलं आहे. मग एवढं घाबरायचं काही कारण नाही एन पी आरचं. ठीक आहे, एन आर सीबद्दल आक्षेप होते, त्याचं आम्ही समाधान करतो आहे. सी ए बाबत काय आक्षेप असतील त्याचंही निरसन करून आपण त्याचं कायद्यात रूपांतर केलं आहे. त्यामुळं आता एन पी आरला विरोध करू नये किंवा एन पी आरबद्दल भीती बाळगू नये असं सरकारचं स्पष्टीकरण आहे. आता सरकारने असं सांगितलं की 2009मध्ये त्यावेळेचे गृहमंत्री पी चिदंबरम यांनीच एन पी आरची आवश्यकता प्रतिपादित केली होती. त्यावेळी त्यांचे असं म्हणणं होतं की सरकारी योजनांचा किंवा अनुदानांचा तर थेट जनतेपर्यंत लाभ पोहोचवायचा असेल तर एन पी आरची प्रक्रिया फायदेशीर ठरू शकते. आणि एन पी आरमध्ये रहिवासाबरोबरच इतरही महत्त्वाची माहिती समाविष्ट असल्यामुळं एन पी आर राबवायला पाहिजे असं खुद्द पी चिदंबरम त्यावेळेचे गृहमंत्र्यांचंच म्हणणं होतं. आणि मग त्यानंतर एन पी आरसाठी 2010 साली दशवार्षिक आपल्या जनगणनेबरोबरच माहिती गोळा केली. म्हणजे एन पी आर ही मूळ संकल्पना सध्याच्या सरकारची नाही, ती काँग्रेस सरकारची संकल्पना आहे. आम्ही केवळ एन पी आरचे अपडेशन करत आहोत असं सरकारचं ह्या विरोधाला स्पष्टीकरण आहे. मात्र तरीही काही राज्यांनी एन पी आरची इम्प्लिमेंटेशन करण्याला किंवा एन पी आरची प्रक्रिया राबवायला विरोध केलेला आहे. अनेक गट राज्यांनी, विशेषतः ज्या राज्यात बी जे पीचं भाजपचं सरकार नाही अशा जवळपास 19 राज्यांनी, भारतातल्या 19 राज्यांनी एन पी आर आणि एन आर सीची प्रक्रिया राबवायला ठाम नकार दिला आहे. म्हणजे भारतातल्या 19 म्हणजे जवळ निम्मेपेक्षा जास्त राज्यांनी जर नकार दिला आहे, त्या अर्थी याबद्दल सहमती बनणं किंवा ह्या सगळ्या राज्यांना विश्वासात घेणं वगैरे आणि एन पी आरची प्रक्रिया राबवणं हे सरकारसमोरचं मोठं आव्हान आहे. पंजाब, केरळ, राजस्थान, छत्तीसगड, बिहार, तामिळनाडू, बघा किती मोठे राज्य आहेत, दिल्ली आहे, पश्चिम बंगाल आहे, झारखंड, ओदिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, म्हणजे 7 सिस्टर्समधल्याही बहुतांश राज्यांचा याला विरोधच आहे. पण त्यातल्या त्यात ही मोठी राज्य अशी आहेत की ज्यांचा या एन पी आरला विरोध आहे. म्हणजे एन पी आरलाच नाही तर एन आर सीला पण विरोध आहे. आणि काही राज्य जर असे आहेत की त्यांचा तर सी एला पण विरोध आहे. मध्य प्रदेश राज्याने सुद्धा प्रक्रिया राबवायला नकार दिला होता. मात्र आता मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सरकार गेलं, सत्तापालट झाला आणि कमलनाथ सरकार जाऊन शिवराज सिंग चौहान यांचं सरकार पुन्हा आल्यामुळं आता ते भाजपचे असल्यामुळं आता मध्य प्रदेश ही प्रक्रिया राबवेल. विशेषतः सगळ्यात जास्त विरोध किंवा सगळ्यात जास्त कडाडून ह्या एन आर सी, एन पी आर, सी एवर कुणी टीका केली असेल तर ती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी. सगळ्यात जास्त केंद्राच्या विरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही
ह्या तीनही प्रक्रिया राबवणार नाहीत. खरं तर CA हा एक कायदा आहे की जो संसदेने मंजूर केलेला आहे. त्यामुळं संसदेने मंजूर केलेला कायदा राबवण्याची सक्ती किंवा राबवणं हे सगळ्या घटकराज्यांवर बंधनकारकच असतं. मग CA जर राबवलं नाही तर मग सरकार पश्चिम बंगालवर काय कारवाई करेल, त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट वगैरे लागू करण्याचा पर्याय अवलंबला जाईल का, हे आता भविष्यात दिसेलच आपल्याला. पण ममता बॅनर्जींची भूमिका विरोधाची आहे. त्याच्यामध्ये ओदिशा किंवा आंध्र प्रदेश या राज्यांनी काय केलं होतं की CAला ज्यावेळेस कायद्यात रूपांतर होत होतं संसदेत मतदान, त्यावेळेस CAच्या बाजूने मतदान केलं होतं. मात्र त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही CAला जरी सपोर्ट केला असला तरी NRC किंवा NPRला आमचा सपोर्ट नाही, म्हणजे असंही त्याच्यामध्ये आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर महाराष्ट्राच्या बाबतीत संदिग्धता आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की NPR किंवा NRC बाबत कुणीही भीती बाळगायची काही गरज नाही. आपण याबाबत केंद्राशी चर्चा करत आहोत आणि या प्रक्रिया आवश्यक वाटल्या तरच राबवू. त्यामुळे आणि कुणालाही डिटेन्शन कॅम्पमध्ये पाठवलं जाणार नाही किंवा कुणावरही अन्याय होणार नाही. मात्र त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं की आपल्याकडं हे राबवण्याची काही गरजच नाही आहे. त्यामुळे नेमका महाराष्ट्राची भूमिका काय आहे याबाबत अद्याप तरी संदिग्धता आहे. पुढे काय, NRC, CA आणि NPR या सगळ्या प्रक्रियांच्या विरोधात देशभर जे अविश्वासाचं, भीतीचं आणि असंतोषाचं वातावरण आहे ते दूर करण्याची जबाबदारी सरकारचीच आहे. ते सरकारला दूर करावं लागेल. सगळ्या राजकीय पक्षांना घटक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करावी लागेल, त्यांना विश्वासात घ्यावं लागेल. कारण भारत हा राज्यांचा संघ आहे, युनियन ऑफ स्टेट्स आहे. त्यामुळं केंद्राने आपलंच घोडं दामटता येणार नाही. केंद्राला सगळ्या राज्यांना मुख्यमंत्र्यांना विश्वासात घ्यावं लागेल. सगळ्या शंका असतील त्या दूर करणं आवश्यक आहे. म्हणजे हे पॉलिटिकल लेवलवर पण करावं लागेल आणि जनतेला देखील, जनतेतसुद्धा जो संभ्रम आहे तर जनतेलासुद्धा ह्या सगळ्या संभ्रमातून बाहेर काढणं गरजेचं आहे. त्यांना विश्वास देणं गरजेचं आहे. हिंसक परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सुद्धा उपाययोजना कराव्या लागणार आहेत. सरकारची जबाबदारी आहे. सरकारला जर NPR राबवायचं असेल, NRC राबवायचं असेल तर मग त्यात वावगं काहीच नाही, त्यातून कोणाचं नुकसान होणार नाही हे सांगण्याची जबाबदारी सरकारचीच आहे. त्यामुळं याबाबत सरकारने उपाययोजना केल्या पाहिजेत आणि देशातील नागरिकांनी सुद्धा या सगळ्या प्रक्रिया व्यवस्थितपणे समजावून घेणं आवश्यक आहे. केवळ विरोध करायचा आहे म्हणून जर करायचा, म्हणजे कुणीतरी सांगितलं चला आपल्याला विरोध करायचा NPRला, CAला, NRCला म्हणून आंदोलनात सहभागी होण्यापेक्षा त्यातलं सत्य नेमकं काय आहे याचासुद्धा नागरिकांनी सजगपणे हा विचार केला पाहिजे की ह्या प्रक्रियेमुळं नेमका काय परिणाम होणार आहे. म्हणजे उगाच विरोधासाठी विरोध किंवा तो कायदा, म्हणजे असं आता मध्यंतरी जे आंदोलनं सुरू होती त्या आंदोलनांच्या वेळी जे बातम्यांमध्ये काही ठिकाणी तर असंही चित्र दिसलं की आंदोलनात सहभागी झालेल्यांना आपण कोणत्या आंदोलनाला, कोणत्या संकल्पनांना विरोध करतो हेच कळत नव्हतं. त्या संकल्पना काय आहेत हे त्यांना विचारल्यानंतर त्यांना त्याविषयी काहीच माहिती नव्हते. काहींनी तर कॅब म्हणजे काही त्यात रिक्षावाले सामील झाले होते आणि त्यांना असं वाटलं की कॅब आल्यामुळे आपल्या रिक्षा व्यवसायावर परिणाम म्हणून ते सुद्धा त्यात उतरले होते. म्हणजे अशी विचित्र परिस्थिती होती. त्यामुळं नागरिकांची पण जबाबदारी आहे की एखादा कायदा हा जर बनत असेल तर तो नेमका समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे. मग 3 लेक्चर्समधून मी NRC, CA आणि NPR या 3 संकल्पनांविषयी तुम्हाला सांगितलं आहे. अपेक्षा आहे की तुम्हाला हे समजलं असेल, तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन झालं असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नव्या विषयासह भेटूया. धन्यवाद.